साहेब, तुम्ही 2 दिवसापूर्वी ट्विट केलं होतं, नाशिकमध्ये नगर विकास विभागाचा एक घोटाळा झाल्याचं तुम्ही सांगितलं आणि लवकरच मी त्यावर काही लवकरच 2 दिवसात नाशिक महानगरपालिका हद्दीत नगरविकास खात्याअंतर्गत भूसंपादन घोटाळा, बरं का, भूसंपादन घोटाळा आणि त्यातून झालेले 800 कोटीचे गैरव्यवहार, नाशिकमधल्या आपल्या मर्जीतल्या बिल्डरांवर भूसंपादनाच्या नावाखाली 800 कोटी रुपयांची कशी खैरात केली आणि हे पैसे 800 कोटी बिल्डरांच्या माध्यमातून कोणाकडे गेले या संदर्भात मी माझं काम चालू आहे, संपलेलं आहे. विस्तर तक्रार मी करतोय. नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली जे आहे, मग ते ठाकरे सरकार असताना किंवा आता, सर्व महानगरपालिका क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे घोटाळे झाले. हा जो पैसा राजकारणामध्ये येतोय सध्या महाराष्ट्राच्या, तो कोणत्या माध्यमातून येतोय त्याचा खुलासा मी करतोय. विशेषतः हे नाशिक महानगरपालिका, एका नाशिक महानगरपालिकेमध्ये एका व्यवहारात भूसंपादनाच्या 800 कोटी रुपये गैरमार्गाने गोळा केला. हा जनतेचा पैसा, करधारकांचा पैसा बेकायदेशीरपणे भूसंपादन करून आपल्या मर्जीतल्या बिल्डरांना 800 कोटी रुपये सरकारी तिजोरीतून दिले आणि ते मनी लॉन्ड्रिंग. हा पैसा मग हा जो शिवसेना फडणवीस गट आहे त्यांच्याकडे कसा पोचतोय हे मी 2 दिवसात तुमच्याकडे पुराव्यासह देणार आहे. पण आपला सरकार फक्त तेव्हा हा घोटाळा झालाय की नगरविकास खात्याचा घोटाळा आहे. सरकार कोणाचंही असेल, नगरविकास मंत्री तेच होते आणि तेच आहेत. कुठली जमीन आहे नाशिक शहरात? साधारण 17 ते 18 महत्वाचे बिल्डर आहेत जे शिवसेना फडणवीस गटाशी संबंधित आहेत. त्यांना हा लाभ मिळावा म्हणून हे भूसंपादनाचा रेटा लावला. शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत, बिल्डरांना पैसे मिळाले भूसंपादनाचे. आणि हे सगळे बिल्डर हे या मिंदे आणि कंपनीचे खास हस्तक आहेत. समृद्धीमध्ये तेच झालेलं आहे आणि ठिकठिकाणी भूसंपादनाच्या बाबतीत पण हेच होत आहे. एमआयडीसीच्या बाबतीत, भूसंपादनाच्या बाबतीत सुद्धा हेच होत आहे. संपूर्ण राज्यभरामध्ये अशा प्रकारे लूट सुरू आहे. मी फक्त सध्या नाशिक महानगरपालिकेतल्या भूसंपादनाचं एक प्रकरण देणार आहे. त्यानंतर या राज्यामध्ये काय चाललंय हे तुम्हाला कळेल. संपला. मुख्यमंत्र्यांना थेट पैसे जातात, सीएम ऑफिसला पैसे जातात, तुम्हाला कळेल. मी तुम्हाला पुराव्यासह देणार आहे. पुराव्यासह या इथेच ती फाईल ठेवली जाईल. तुम्ही ती फाईल चेक करू शकता. गुजराती कंपनी मराठी माणसाला नोकऱ्या मैं आपसे बात करता हूँ. गुजरातच्या कंपनीने मराठी माणसाला नोकऱ्या नाकारल्या हे पुन्हा एकदा सिद्ध झालं एका व्हायरल. खरं आहे ते, खरं आहे ते. मुंबईमध्ये एका गुजराती बेस कंपनीनं मराठी लोकांनी अर्ज करू नये, मराठी माणसानं महाराष्ट्रामध्ये अर्ज करू नये अशा प्रकारची भूमिका घेतल्यावर या महाराष्ट्राचं सरकार, मुख्यमंत्री, बरं का, आणि जे म्हणतात आमची शिवसेना खरी, जी शिवसेना मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी स्थापन झाली, जी शिवसेना मोदी शहानी तोडली याच कारणासाठी की मराठी माणसाचा आवाज राहू नये या महाराष्ट्रात, मुंबईत, आणि ती बुळचट शिवसेना, हे शिवसेना फडणवीस गट, त्याला मी बुळचट शिवसेना म्हणतो, गांडू शिवसेना फडणवीसांची, ती आयुष्यावर गप्प आहे. हिंमत असेल तर आवाज द्या, तर आम्ही बघतो काय करायचं ते. काल सुद्धा
घाटकोपरमधल्या एका सोसायटीमध्ये जिथे बहुसंख्य गुजराती राहतात, शिवसैनिकांना येण्यापासून रोखलं मराठी आहेत म्हणून. बुलचट शिवसेना काय करते? हे जे गांडू आहेत ना, हे शिवसेना फडणवीस गट ही गांडूंची सेना आहे. काय करते हा प्रश्न आमच्या समोर. मशाल चिन्ह गुजरात्यांपर्यंत पोहोचवलं म्हणजे कुठेतरी गुजराती मशाल चिन्हाला नाकार देतात का, विरोध करतात का? पोलिसांना प्रश्न घेऊन तो नाही, त्यांना प्रश्न वाटायला. मराठी माणसाच्या विरुद्ध चाललेले षडयंत्र आणि कारस्थान. सर, पोलीस बंदोबस्तात पॅम्पलेट्स वाटावी लागतात मराठी उमेदवारांना. हे पहा, हे जी बुलचट सेना आहे ना फडणवीसांची, शिवसेनेची, त्यांना आव्हान आहे. आम्ही बघू काय करायचं ते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेने आव्हान स्वीकारलेलं आहे. हे आव्हान आम्ही स्वीकारलंय. आम्ही लढू, आम्ही लढणार आहोत. पण हे जे आमची शिवसेना खरी म्हणणारे जे आहेत बुलचट गांडू, ते काय बोलतात ह्याच्यावर ते स्पष्ट व्हायला पाहिजे. आम्ही